नमस्कार, होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। ही उसळ तुम्ही टिफिनला देऊ शकता, टिफिनच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी देखील तुम्ही ही उसळ बनवू शकता। तर बघा, या ठिकाणी गॅसवरती मी एक कढई तापवण्यासाठी ठेवली आहे। आता यामध्ये आपण जवळजवळ 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत। तर जवळजवळ 2 टेबलस्पून शेंगदाणे मी या ठिकाणी घेतलेले आहेत। आपण 250 ग्रॅम मटकीची उसळ करणार आहोत। एक पाव मटकी या ठिकाणी मी घेतलेली आहे। शेंगदाणे फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे। मंद आचेवरती आपल्याला हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळल्या जातील। शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण या मटकीवरती काढून घेऊया। तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालूयात। तर बघा, 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे। मोहरी चांगली तडकली की यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी चांगली तडकून घ्यायची आहे। आता यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसूण पेस्ट आपण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेऊयात। गॅसची फ्लेम ही एकदम मंद केलेली आहे। आलं लसूण पेस्ट एकदम लालसर रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। याचा रंग थोडासा चेंज झाला की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या या ठिकाणी घातलेल्या आहेत। सोबतच 7-8 कढीपत्त्याची पानं देखील स्वच्छ धुवून घेतली आहे, ती पण घातली आहे। ती देखील यामध्ये आपण फ्राय करून घेऊयात। यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे। कांदा एकदम बारीक नाही चिरायचा आहे, थोडासा मीडियम असा जाडसर आपल्याला हा ठेवायचा आहे। हा कांदा आता आपण यामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत। कांदा लवकर फ्राय व्हावा यासाठी यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते आणि हा कांदा आपण मंद आचेवरती थोडासा गुलाबीसर रंगावरती परतून घेणार आहोत। हे बघा, कांद्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो, हा देखील असा मीडियम असा कट करून घेतलेला आहे, खूप बारीक नाही कट केला आहे। तो आता यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपण चांगलं शिजवून घेणार आहोत। मटकीची उसळ करताना त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असावं। टोमॅटो आपल्याला असा एकदम गाळ शिजवून घेण्याची गरज नाही आहे। थोडासा 1-2 मिनिट आपण हा तेलामध्ये चांगला परतवला की यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत। तर बघा, या ठिकाणी अर्धा टीस्पून हळदी पावडर घातली आहे। आता हे सगळे मसाले घालताना गॅसची फ्लेम ही मी थोडीशी एकदम बारीक केलेली आहे। आता यानंतर यामध्ये लाल तिखट घालूयात। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर धणेपूड घालूयात। तर हे सगळं प्रमाण जे आहे तर ते 1 टीस्पून प्रमाण मी घेतलेलं आहे। मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यासोबतच घरगुती आपला जो काळा मसाला असतो तो देखील या ठिकाणी घातलाय आणि सगळं चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय। मसाले एक अर्धा मिनिटभर आपण तेलामध्ये चांगले हे परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण मटकी घालणार आहोत। तर ही मोड आलेली मटकी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि यानंतर गाळणीमध्ये मी याला निथळत ठेवलं होतं। आता ही मटकी आपण यामध्ये घातली आणि ही चांगली आपण मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि हे मसाले मटकीला चांगले कोट झाले पाहिजेत इतपत हिला आपण चांगली मिक्स करून घेऊयात। हे बघा, सर्व मसाला यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम ही आपण एकदम मंद केलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर 1 टीस्पून मीठ या ठिकाणी मी घातले आणि थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। कोथिंबीर देखील चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला ही मटकी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। यामध्ये सध्या तरी पाणी घालण्याची आवश्यकता नाहीये। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि ही मटकी अशीच वाफेवरती आपण शिजवून घेणार आहोत। झाकण उघडून पाहूयात आपण। पुन्हा एकदा मटकी चांगली आपण हलवून घेऊयात।
तर बघा ही मटकी अशा पद्धतीने आपण वाफेवर देखील शिजवून घेऊ शकतो किंवा यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील घालू शकतो। परंतु जेव्हा आपण मटकी करतो तर ती जेव्हा मटकीला मोड आल्यानंतर आपण ती लगेचच दुसऱ्या दिवशी आपण ती करायला घेतली पाहिजे। जास्त दिवस जर आपण त्याला ठेवलं तर त्यातील मॉइश्चर जे आहे ते पाणी जे आहे ते कमी होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की मटकीची उसळ जी आहे ती कोरडी बनते। तर मग अशा वेळेस मटकी जी आहे ती ताजीच आपण जी आहे त्याची उसळ करायची आहे आणि नाहीतर ती कोरडी बनते। किंवा मग तुम्ही यामध्ये अशा वेळेस थोडंसं पाणी आपण यामध्ये ताटावरती घालायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घालायचं। हे पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा ते पाणी आपण या मटकीच्या उसळमध्ये घालणार आहोत। तर त्यामुळे काय होतं की मटकीची उसळ ही कोरडी होत नाही आणि ती थोडासा त्याच्यामध्ये ओलसरपणा येतो आणि ती खायला देखील चविष्ट लागते। खूप जास्त पाणी घालायची गरज नाही, जास्त पाणी घातलं तर मग त्याची भाजी बनेल आणि ती उसळ राहणार नाही। तर अशा पद्धतीने यावरती झाकणावरती उगं थोडंसं पाणी ठेवून आपण ते त्यामध्ये घालणार आहोत। ताटामधलं जे पाणी आहे वरती घातलेलं झाकणावरचं ते गरम झाले, ते आता आपण या उसळीमध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। 4 ते 5 मिनिटानंतर मटकीची उसळ तयार झालेली आहे। यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हिला गरमागरम सर्व करूयात। जास्त आपल्याला मटकीची उसळ शिजवून घ्यायची नाहीये, 5-7 मिनिटांमध्ये ही उसळ बनवून तयार होते। मटकीची उसळ या ठिकाणी तयार झाली आहे। ही सर्व करताना यावरती बारीक चिरलेला कांदा किंवा कोथिंबीर किंवा लिंबू किंवा थोडंसं फरसाण, बारीक शेव यासोबत तुम्ही सर्व करू शकता। चवीला अतिशय छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।